बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही चाललो आहेत कुठेतरी बाहेर. तर बाहेर कुठे चालली आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आता मी कुठेतरी फिरायला चालले आणि फिरायला म्हणजे जवळच चालली आहे. तर तिथे काहीतरी न्यू आले तर आम्ही त्या ग्राउंडवर सारखं तिथं काय पण आलं नवीन तर आम्ही जात असतो. तर आता मी आणि मम्मी चालली आहे. तर मम्मी रेडी झाली आहे. तर आता जाऊया आणि तुम्हाला दाखवते की तिथं लास्ट टाइम पण मी टाकलं होतं तेव्हा तिथं फिश थीम आलं होतं. फिश ॲक्वा म्हणून आलं होतं. तर लास्ट टाइम ते आलं होतं. तर आता काय आलं आता बघूया. मी इथे आलेलो आहोत आणि गाडी पार्क केली आहे. काउंटर आहे. तर मला मी जिथे आले ते दाखवायचं होतं ते काय असं काही आहे. तर आता आपण पहिले तिकीट काढूया आणि मग जाऊया. तर तिकीट घेऊया आणि जाऊया. अशी काही एंट्री आहे इकडे बघू शकता. असं इकडे पण एंडला असे अशी काही एंट्री आहे. मी 5x दाखवते. तर OMG वाव. तर आहे ना आताच त्याचं 2-3 दिवस झाला आलंय म्हणून काही एवढी गर्दी नाही आहे त्याला. बापरे मी हिल्स घातले त्यामुळं पायामध्ये हे बघा केवढं लांब आहे. मग मी तुझं इथे थांबतो फोटो काढ. वाईड अँगलनी फोटो घेतला तर ही म्हणते माझा क्लोजअप निघे. जे मला मेन दाखवायचं आहे फोटोमध्ये ते आलं बस झालं ना. तर असं आहे अगं काही असं मोठं आहे. इकडून एंट्रन्स काय असं आहे. वाव काय भारी आहे. बघताय ना. थांब मी दाखवते तुम्हाला वाईड अँगल. तर हे बघा वाव. मी इथे फोटोज क्लिक करते. ह्या साईडला असं काही शॉप आहे. गाईज मी आलेली आहे युरोपमध्ये आणि युरोपमधला तुम्हाला हे दाखवते बघा. वाव असं काही आहे. मधले शॉप्स आहेत बघा. आणि इथे मी आता फोटो क्लिक करते कारण ना इथं पूर्ण थीम आहे ना त्यांनी अशी नाही का गॅलरी टाईप असलं खूप भारी. हे बघा हे काय असे कॉफीचे शॉप सारखं आहे. फोटो काढण्यामध्ये एवढा वेळ जातो ना तर मला व्हिडिओ काढायला वेळच मिळत नाही. तर इकडे आहे कॉफीचा. वाव हे बघा असे काही कंदील लावलेत खूप भारी दिसतात. आणि इकडे बघा ह्या साईडला असं काही आहे. तर आता आम्ही तिकडून मॉलमधनं शॉपिंग करून निघलो आणि आम्ही इकडे चाललोय इकडे आईस्क्रीम खायला. तर आईस्क्रीमच्या आधी इकडे जाऊया डोसामध्ये मम्मी आणि मी डोसा खाऊया. चला तर डोसा खाऊया. डोसा खाल्ला का गं पोट भरलं का. आता आम्ही जाणार आहोत इकडे मेकअपच्या ह्याच्यामध्ये. तर इकडे मेकअपचा स्टोर आणि मेकअपला बघूया काय काय आहे. चला आम्ही आलो आहे बर्ड्स किंगडममध्ये. आणि इथे काय आहे दिसत नाही मला. चष्मा राजू मेरा चष्मा का आहे. मोर पण असतं. ते पोपट बघ कसं झाडावरनं हलतोय. झाडावरनच नाही झोक्यावर. वाव हे बघा गाईस. ह्या रिझनमुळे त्याला असं काही तिकीट आहे. सो आतमध्ये खूप सारं आहे फिरायचं. तर आम्ही इकडे स्टॅम्प लावलाय. आम्हाला अजून घरी जायचंय. इकडे बघा असं काही आहे. ते पिलूला फोन करते आणि पिलूला दाखवते कारण मला काही खूप आवडतं. इथे रेंज नाही आहे का मग तुला रेंज नाही आहे का इकडे. हे बघा आता हे तुम्ही स्टॅच्यूचे बर्ड्स बघितले. आता तुम्हाला रिअल बर्ड्स दाखवते. ते सर्व लव बर्ड्स आहेत. हे बघा वेगवेगळे लव बर्ड्स आहेत. एक बाहेर आलाय अगं. हे बघ कसे बाहेर येत आहेत. बाहेर आलेत ते. तो केवढूशा कोपऱ्यातून बाहेर आलेत. हे बघ वा हे बघा कसे बाहेर फिरताय. हे बघा कसे बाहेर आलेत. आणि हे बघा इकडे काही असं आहे. हे काय हे ना माहिती. वाव हे मोर नाही हे काय. सो गाईज याचं नाव काय माहीत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा याला काय म्हणतात ते. आणि या साईडला पण बर्ड्स आहेत. ते लो बर्ड्स कसे बाहेर आले तिकडं अजून ते खेळत आहेत का. हे कबूतर असेल.
हे पोपट आहेत वाटतं. अगं हो, हे बघ कसे पकडता बघा त्यांना. आता हे त्यांना पकडत आहेत कारण ते बाहेर निघलेत. कसे बाहेर निघलेत बघ ना. हे बघ, हे बघ, एक जण उडून गेला. असं वाटतंय ना. हे माहित नाही खरं काय, पण आम्ही बोलतोय त्याला मजाक करून. हे बघा खूप सारे बर्ड्स आहेत तिकडे. वाव, खूप भारी आहे. हे कशी बघताय मम्मी. हे यायचं मला टोचन करायचं. हे झोपलेत वाटतं, ते झोपलेत वाटतं. वाव, खूप भारी आहे. चलो, तर आता असे खूप सारे पॅरट्स आहेत इकडे. पक्षी पडलाय बाहेर. चले, सो गाईज इकडे एंड आहे. आणि इकडे काय आहे, इकडे बघ पहिलं. हे काय आहे बाई, कसे ते हे कसं बघते बघ ना मम्मी. ते हे बघा डोळे. वाव, यायचा माझा मोबाईल घेऊन जायचा काय. या साईडला फिश आहेत. हे बघा, पुढे नाही, इकडेच आहेत फक्त. हे बघा, इकडे फिश आहेत. आणि आता जे बघितलं त्याच्यानंतर इकडून एंट्रन्स आहे आणि असे. आता इकडे आम्ही फास्ट फास्ट फिरणार आहेत आणि जाऊया. माझं चॅनलवर बघूनच घ्या की फिशवाला होता, पण यावेळेस काही वेगळं आहे. हां, चल ना तिकडे बघ काय काय आहे आतमध्ये. इथे वूडचं आहे बनवलेलं सर्व, आणि हे मातीच्या वस्तू आहेत. ह्या तर काय लगेच फुटून जातात. ह्या नाही फुटत, पण दुसऱ्यावाला असतात ना त्या लगेच फुटून जातात. वाव मम्मी, प्लेटी छान आहेत ग. मम्मीला नाही आवडत असल्या प्लेटी. दरवेळेस मी गेले ना ही बॅग असती, पण मला ही कळलीच नाही आजपर्यंत ही बॅग कशासाठी असते. ही बॅग पेन वगैरे ठेवायचं आहे. अच्छा, मला वाटलं पर्स आहे ती. नाही, पेन वगैरे ठेवायचं. पेन वगैरे ठेवायचं आहे. ठीक आहे, चलो. सो इकडे काय असं आहे. आता इकडे बघूया आपण घ्यायला काय काय आहे. इकडे काही भरपूर सामान आहे. तर आता पहिलं मी बघते काय माझ्या कामाचं आहे का, तर घेऊया, नाही तर नको. चला, सर्व सोपचे प्रकार आहेत. तर इकडे काय मग मी घ्यायचं आहे का बघूया. घ्यायची वस्तू काय आहे का इकडे बघतो. बापरे, हिल्स घातल्यामुळे मला दुखायला लागलाय काय. आता आठवला करंजीचा साचा, कारण आज बनवायची आहे करंजी. बघ ना मम्मी, तुला जे लागतंय ते बघून घे पटकन. इकडे काही असं नमकीन आहे होममेड, आणि या साईडला असे ग्लास वगैरे आहेत. तर इकडे काही क्लिप्स वगैरे आहेत, तर ते आपण बघूया. इथे काही मला लागतंय का, ते वाली क्लिप्स आपण बघूया की असं काही क्लिप्स आहे का. हे खूप आवडतात असले छोटे छोटे वाले, तर मी हे घेतले. तर त्या इथून घेतलंय. नको मला, नको, थोडाच तुकडा दे. कशा लागतोय, चांगलं वाटतंय का. साबुदाण्याचे आहेत ते. हा मिरगुंड आहे पोह्याचा, कोकण साईड मिरगुंड. खूप सारे असे. इथून आम्ही मगाशी एंट्री केली, खूप वेळ झाला तरी आम्ही गेलो नाही. आणि ही मम्मी सगळे पापड खाऊन बघते. ते म्हणतात की खावा हो, टेस्ट बघा काकू. ही पण खाऊन बघतीये टेस्ट. ही कोण नाही खात. बघे कुठली घेतीये, पटकन घे. कशाला, सिंदूर साठी. तुझा लिक्विडचा सिंदूर भरती का त्याच्यामध्ये. वाव, छान आहे ना माझ्यासाठी.
आता इकडे म्हणे खायला, तर मम्मी खायला चालली. बघ ना काय. नको नको मुझे नको. ये वाला दिखाओ, एक ही दिखाओ. हाँ घोड़ा है. खाने में बहुत अच्छा रहेगा, रागी का रहेगा. देखो मैडम, एक ही दिखाओ. हेच आवडतं आपल्याला. चना ये कैसा है? 120 का पाव सर, कोई भी ले. चना जो एक मस्त. काबुली चना ये कैसा है? 120 का पाव सर, कोई भी रेट सकता. 120 ला पावशर. काबुली चना तिखट नाही का? तिखट से काली मिरी वाला है. ये काली मिरी वाला रहता है, हालांकि के लिए भी सही रहता है. और ये बगैर ऑयल का है, इसमें ऑयल नहीं पड़ता है, एकदम बिल्कुल बिना ऑयल का है, रोस्टेड है. हाँ हे बी इथे प्रिंट करून मिळते. लोणचं आमच्या मम्मीने बनवलेलं आहे ना. लोणचं तू बनवलेला आहेस ना घरी. झालं माझ्या मम्मीचं आज रात्रीचं जेवण इथंच झालं. याचं नाव काय आहे? भारतातील सर्वात उंच गगनचुंबी आकाश पाळणा. तर इकडे बघूया काय आहे. तर हा मला ह्याच्यात खूप आवडतं बसायला, पण मी नेक्स्ट टाइम येऊन बसेल. सेंटर आहे. मम्मी खाणार आहे फायर पान खाणार आहेस ना? खरं सांग, मी द्यायला सांगते. खातीस का? निघतोय बाहेर. चला. ऐकले पाय दुखले. सोबत असं वाटतंय मी जाऊन गाडीवर बसते, पण गाडीवर बसून मीच गाडी चालवणार आहे. मम्मी तर पूर्ण निवांत बसणार आहे. निघतोय बाहेर आणि एकदम आणि माझे आज जे मी काढले फोटो, ते जर तुम्हाला बघायचं असतील तर माझी इंस्टाग्राम ID आहे, तिथे जाऊन तुम्ही फोटो बघा. चला आता जाऊया पटकन गाडीकडं. असं वाटतंय चप्पल काढू आणि पटापट हातात घेऊन सपा चालू, पण बोलते नाही एवढं चांगली पोरगी आली आणि असले हातात चप्पल घेऊन चालली. बॅड इम्प्रेशन. चला आता जाऊया पटकन गाडीकडे. मला अजून एवढं पार करायचं. गाडी माझी तिकडे आहे एकदम. ऐक, चला आता जाऊया बाहेर. मी इकडून खालून मम्मी जाऊया खालून. घरी आले, चेंज केलेत कपडे आणि मसाला बनवायला घेते. मी आज बनवते चिकन फ्राय, चिकन सुक्का बनवते, कारण खूप आवडतं मला. तर कांदा कापत होते मी, आणि कांदा कापताना एवढे डोळ्यामध्ये पाणी येत होतं. पूर्ण कांदा कापलाय आणि कांदा टाकूया. तर तवा गरम झाला की मग त्याच्यावर आपण कांदा टमॅटो त्याची आपण मसाला बनवून घेऊया. तोपर्यंत कांदा टाकते, गरम पाणी ठेवते आणि पहिलं आंघोळ करून घेते. कारण तिकडे मम्मी करंजाचं सामान घेऊन येते. दिवाळी संपली तरी हिच्या करंजा संपल्या नाहीत अजून. तर आता करंजा बनवूया. आता जस्ट जेवले मस्त फोडवर आणि झोपले. मस्त नॉनव्हेज केलं होतं आज. तर आता पटकन करंजी बनवूया आणि बघूया आता करंजा कशा बनवते मी मम्मीला असं छोटे छोटे बोळे अशी फोडून देते. म्हणजे असं मम्मीने पेढे बनवलेत अशा टाईपमध्ये. तर मम्मीला एवढं करून देते, फिर मम्मी लाटून एवढा बनवते. तर मला लाटायला जमत नाही आहे, माझं काय तर वाकडं तिकडंच होतं आहे. तर मग हे जे आहे ना, याच्यावर मी आता थोडं पीठ ठेवलं आहे. जास्त नाही फुगत आहे, मतलब फुटत आहे. फक्त थोडं पीठ टाकून थोडं याला प्रेस करते. जास्त नाही मोठी होते या मशीनमध्ये, पण थोडीच होती, काही फायद्याची नाही आहे एवढी. हे बघा एवढीच लंबी मोठी झाली. तर मी आता मम्मीला अशा छोट्या छोट्या बनवून ठेवते आहे. मम्मी त्याच्या मोठ्या लाटते. तर आता पटापटा मम्मी येऊपर्यंत मी याचे मोठे मोठे लाटून घेते. मम्मीने लाटली ती किती छान गोल आहे बघा, आणि मी लाटली आहे बघा. हे असलंच बारकं बारकं होतं आहे माझ्याकडून. असले विचित्र आकार येत आहेत हे बघा. त्याला आता छान आकार देते मी. थांबा, ह्याला मस्त आकार देऊ आपण. थांबा. मम्मी ओरडून शिट.
शिट. आणि आता मी करंजा करता करता झोप लागली, मला झोप यायला लागली. तर मी इथं थोडं आता मम्मी करंजा करणार आहे आणि मी थोडं झोपणार आहे.